अमरावती जिल्ह्यातील बहिराम येथे बहिराम बाबांची यात्रा ही विदर्भातील सर्वाधिक काळ म्हणजे 1.25 महिना चालणारी यात्रा आहे। या ठिकाणी संपूर्ण 40 दिवस तुफान गर्दी असते। मातीच्या हंडीतील मटण खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होते। या यात्रेत मिळणाऱ्या मातीच्या हंडी खवय्ये मोठ्या प्रमाणे आवडीने खरेदी करतात। या यात्रेत विविध वैशिष्ट्यपूर्ण मातीची हंडी मटण शिजवण्यासाठीची प्रथा ही एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे। मातीच्या हंडी शिजवलेले लज्जतदार झणझणीत मटणावर ताव मारण्यासाठी खवय्यांची गर्दी बहिराम यात्रेत उसळते। येथे येणारा भाविक हा संपूर्णपणे वर्षभर मटण शिजवण्यासाठी याकरिता मोठ्या प्रमाणात हांडी घेऊन जातात। खास जमिनीवर बसून मटणावर ताव मारण्यात येतो। विशेष म्हणजे मटणासोबत खाण्यासाठी रोडगे असतात। मटण आणि त्याच्यासोबत रोडगे खाण्यासाठी खवय्यांची चंगळ पाहायला मिळते। 12 फेब्रुवारीला घरी जाईल। आम्ही इथं स्पेशल हंडी बनवायला येतो। आमच्या स्पेशल हंडी बनतात। आमची रावटी असते। रावटीवर आमचे मालक मित्र मंडळी सर्व येतात आणि धनराज भाऊ मंगरोळे ते पण येतात। त्यांचीच ओनर आहेत ते रावटीचे। तर आम्हाला ते पेमेंट करतात। तुम्ही मित्रमंडळी आले की आम्ही तुमचं बनवतो। तर आम्ही तुमच्या मातीच्या हंडीत आम्ही तुमचं जेवण बनवून देतो। रोडगा स्पेशलिस्ट आम्ही गोबरीवर बनवतो आणि गौरीवर रोडगा बनवला की तो रोडगा मटण त्याला म्हणतात, त्या गोष्टीला म्हणतात। आणि आम्ही असं स्वच्छता वगैरे बागडतो। नाही असं बहिरामची हंडी जे म्हणतात ते तशीच चांगली बनते। तुम्ही फक्त कसं आम्ही खोबरं, कांदा, लसण, अद्रक, सांबार हे पेस्ट वगैरे टाकतो। आम्ही बाकीचं दुसरं काही टाकत नाही। मसाले वगैरे नसतात आमच्या ह्याच्यात। जगप्रसिद्ध बहिराम हंडी जे आहे, जे लोकांनी काय केलं आता माहिती आहे का, कुठं कुठं सिटीमध्ये हॉटेलवर बहिराम हंडी लिहिलं आहे, त्यांना ते जमत नाही आणि बहिरामची हंडी बहिरामातच बनेल। आणि जे अमरावतीला मी 1-2 ठिकाणी ऐकलं की इथं बहिराम हंडी ते नाही जमत त्यांना। ते विशिष्ट असं आहे की या पाण्यामध्ये क्षार आहे। पाणी इथलं चेक करायला गेलं होतं आणि या पाण्यामध्ये क्षार नव्हते, म्हणून मटण लवकर बॉईल होते आणि त्या मटणाला चव गाव आहे। खूप छान लोकेशन आहे इथं आणि म्हणजे खूप मस्त वाटत सर। आम्ही मटण रोडगा जेवलो, भरपूर मजा आली। यात्रा वगैरे फिरलो, खूप छान लोक इथं, चांगलं म्हणजे एकदम मस्त वातावरण आहे, फ्रेश वाटतं सर इथे खूप। इथले स्टेंट आहे आणि बाजूला डोंगर आहे आणि संत्र्याचे बगीचे आहे। यात्रा खूप सुंदर आहे आणि बाजूलाच म्हणजे हे काय म्हणतात त्याला, आकाशी पाहणे वगैरे खूप म्हणजे एकदम सुंदर आहे इथलं वातावरण। तर म्हणजे सर मी आयुष्यात पण खाल्लं नाही असं मटण आहे इथं जेवलो मी, खूपच मजा आहे। खूप सुंदर सर, म्हणजे मी शब्दातून नाही सांगू शकत, इतकं अप्रतिम जेवण झालेलं आहे।